हॅलो यूट्यूब फॅमिली, चित्रास फूड अँड जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे बघा किती स्वच्छ आणि अगदी तकतकीत अशी दिसणारी अशी चविष्ट कर्दी आणलेली आहे. आणि मी अगदी थोडी आणले, सुरुवातीला मी आपण ट्राय करणार आहे म्हणून त्या मार्केटमधून आणले. आणि हे मार्केट मी म्हणजे मी असं सहज गेले त्या मार्केटला आणि बघितलं एक 50 रुपयाचीच मी कर्दी घेऊन आलेली आहे होलसेलच्या रेटच्या हिशोबाने. तर त्यांनी सांगितलं की आज होलसेल रेट नाही आहे, तर आज आहे मार्केट बंद आहे. तर म्हटलं तुम्ही थोडी द्याल का मला? तर त्यांनी प्रेमाव खातीर माझ्यात दिले, कारण ते बोलले की शनिवारशिवाय इथे काही मिळत नाही जास्त होलसेलचा रेट. तर तरी ठीक आहे, चल तुने मागितले तर मी देते तुला. तर मी म्हटलं असंच देऊ नका, तर मला 50 रुपयाचं द्या. तर त्यांनी 50 रुपयाचे दिले, पण इतकी चविष्ट आणि इतकी सुंदर. हे बघा, हे आहे मरोळच्या. मी फिश मार्केटला गेले, मला वार माहिती नसल्यामुळे काय कळालं नाही. तर त्यांनी मला ही जाड सुकट दिलेली आहे. आणि कर्दीसुद्धा म्हणतात, ह्याला सुकटसुद्धा म्हणतात. आणि याने मी बघितले तर खूप स्वच्छ आणि मस्त एक भरलेली एक वेगळीच चव असते. ती नुकतीच नवीन आलेली मार्केटला, ती खूप सुंदर अशी चविष्ट होती. आणि मला ते बघून असं मन हे झालं की चला की घेतलीच पाहिजे, म्हणून मी ही घेतले. आणि अप्रतिम कलर वगैरे तुम्ही बघू शकता, सुंदर अशी ही कर्दी भेटलेली. आणि कशी बनवायची तर ती मी माझ्या आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर चला बघूया. आणि नवीन भांड्यामध्ये बनवणार आहे, कारण त्या भांड्याला मी व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये सुरुवातीला मी बटाट्याचा रस्सा बनवला होता. आणि आता मी ही कर्दी बनवून दाखवते. तर चला. तर बघू शकता, हे आहे आपलं मस्त पॅन आहे, मातीचं पॅन आहे आणि अप्रतिम आहे. त्याचं तुम्ही जर कलर जर हे केलं तर कलर ह्याला केलेलं नाही, ओरिजिनल मातीचं आहे. आणि हे रायगड जिल्ह्यातलं आपलं मातीचं आहे. हे रायगडचं म्हणजे पालघर रायगड या बहुतेक तिथे रायगड जिल्हा लागतो. तर मला काय एवढं काही माहीत नाही आहे, पण त्यांनी मला सांगताना सांगितलं पालघरचं आहे ही. तर खूप छान अशी ही मला मिळालेली आहे ॲक्झिबिशनमध्ये. तर मला खूप आवडले. आणि मेन म्हणजे पॅनसारखं आहे आणि अप्रतिम आहे. तर मी म्हटलं ह्याच्यामध्ये रेसिपी खूप भारी होईल, तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. तर मी सगळ्यात पहिलं मी बटाट्याचा रस्सा केला होता. आणि सेकंड टाईम आता मी करते त्याच्यामध्ये कर्दी करते. तर हे भांडं तापवताना आहे ना, जास्त नाही तापवायचं, थोडंसं गॅसची जी फ्लेम जी आहे ती मध्यम ह्याच्या आचवर ठेवायची. म्हणजे मध्यम ठेवल्यामुळे काय होतं, लगेच तडकत नाही मातीची भांडी. स्लो ह्याच्यामध्ये व्यवस्थित तापलं जातं आणि व्यवस्थित स्वयंपाक होतो. तर मी मध्यम ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त असं गॅस असं फास्ट नाही आहे, तर खूप स्लो गॅस आहे, मध्यम आहे. तर मीडियममध्ये तुम्ही हे गॅस तुम्ही ठेवू शकता. तर आता तुम्ही बघू शकता, एका बाजूला हे चालू आहे आणि ते दुसऱ्या बाजूला भाकरी मी तयार करून ठेवले, जेणेकरून आपल्याला हे पटकन असं होऊन जाईल. तर हे बघा, लसूण झालेलं आहे फोडणीला आता मस्तपैकी. तर खूप छान असं लसूण खमंग झालेलं आहे, सुगंध पण छान आलेला आहे. लसूण खमंग झाले आणि आता आपण लगेचच त्याच्यामध्ये कांदा, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आणि ते सुद्धा आता आपण मस्त तेलामध्ये परतून घेणार आहे. छान असं परतून घ्यायचं चारी बाजूने. अगदी त्याला करपून नाही द्यायचं, पण फोडणी चांगली अशी बसली पाहिजे त्याच्यामध्ये. अगदी ट्रान्सपरंट कलर झाला पाहिजे. थोडंसं आपण मीठ टाकूया. हे बघा, मस्त अशी मिठाच्या ह्याच्यामुळे काय होईल, खूप व्यवस्थित चविष्ट होईल आणि छान अशी लागणार आहे ती. कांद्याला पूर्णपणे मीठ लागल्यानंतर अप्रतिम होणार आहे. आणि आता एकसारखं आपण परतून घेतो. तुम्ही बघू शकता, अगदी मातीचं भांडं असल्यामुळे मी सिलिकॉन वापरलेलं आहे. तर सिलिकॉन न वापरता तुम्ही लाकडी एखादा स्पून असेल, म्हणजे लाकडी चमचा वगैरे असेल तर तुम्ही वापरू शकता. उलथणं वगैरे असेल तर वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे परतण्यासाठी तुम्ही स्टीलचं कुठलीही स्पून वगैरे घेऊ नका, म्हणजे स्टीलचा चमचा वगैरे घेऊ नका. नाहीतर काय होणार आहे, कचकच लागेल आपल्याला. समजा आपण मिक्स करताना चुकून अगदी नकळत आपला चमचा जास्त परतला गेला, त्याच्यामध्ये आवाज आला, तर ते उगाचच ती बारीक माती वगैरे निघेल. त्यासाठी सिलिकॉनचं आपण व्यवस्थित असं हे घ्यायचं, चमचा किंवा लाकडी चमचा. आणि तेल मी जरा थोडंसं जास्तच वापरलं आहे, कारण मच्छीला म्हटलं की जरासं लागतं तेल थोडंसं. आता हे मी सुकट धुवून घेतले. खरं तर मी भाजून थोडी हलकीची घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. आणि कलर बघू शकता तुम्ही, ओरिजिनल कलर आहे, काही त्याच्यामध्ये फिल्टर वगैरे आपण वापरलेलं नाही आहे. खूप सुंदर अशी झालेलं आहे. आणि हे बघा, मस्त अशी कर्दी त्याच्यामध्ये तेलामध्ये मी हे केलेले
आणि तुम्हाला एक सांगते त्याच्यामध्ये मी अजून काय वापरणार आहे. तर एक जुडी आहे ना माझ्याकडे भाजी होती, मुळ्याची भाजी होती, पण तुम्ही कुठलीही भाजी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर माझ्याकडे मुळ्याची भाजी होती, म्हणजे म्हटलं असं इकडे तिकडे पडण्यापेक्षा ही भाजी आपण मस्त ह्याच्यामध्येच टाकूया बारीक करून. तर ह्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये सुकटमध्ये मी टाकून दिलेली आहे मस्त अशी. वरून थोडासा लाल मसाला टाकलेला आहे, कारण हिरवी मिरचीला आपण पालेभाजीला हिरवी मिरची वापरतो, पण मी जरा लाल मसाला घेतला कारण सुकट असल्याकारणाने. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पुन्हा थोडीशी भाजी होती ती पूर्ण टाकले आणि पुन्हा आता आपण मस्त असं हे वाफेवर ठेवून देणार आहे. छान अशी ते स्टीम होणार आहे. अगदी पाण्याचं तुम्हाला जर वाटलं, तुम्हाला ड्राय वाटलं, तर तुम्ही पाण्याचा हलकासा असा वाफ देऊन थोडंसं पाणी टाकू शकता. एक हबका बोलतो आपण, पाण्याचा जो हबका आहे तो टाकू शकता. तर थोडीशी मी हळद टाकलेली, मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. जर तुम्हाला चवीत काही कमी वाटलं तर पुन्हा तुम्ही मीठ टाकू शकता. आणि थोडीशी मी लाल तिखट पुन्हा वरून टाकलेले, म्हणजे जेणेकरून सगळ्याला मसाला व्यवस्थित बसेल. म्हणजे आता आपण खालच्या थरालासुद्धा मसाला टाकलेला आहे आणि वरच्या थरालासुद्धा थोडासा मसाला टाकलेला आहे. तर आता आपण मिक्स असं करणार नाही आहे. तर त्याच्यावर मी थोडंसं तुम्ही बघू शकता आता मस्त असं थोडंसं वाफ होऊन देते चांगले. खाली व्यवस्थित मध्यम आचवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावर मसाले सगळे टाकलेले आहेत, जेणेकरून हळद तिखट मीठ जे रिदम आपलं आहे ते केलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यावर एक स्टीलचं थोडंसं झाकण ठेवूया त्याच्या मापाने. तर आता ही वाफ चांगली होऊ द्या मस्त अशी. आणि लगेचच आपले आता हे वाफ आपण लगेचच ताट बाजूला काढूया. वाफ बसलेली आहे. पुन्हा थोडा वेळ बघून पुन्हा बघूया की कशा पद्धतीने आहे. परत ठेवायचं असेल तर पुन्हा ठेवू शकतो, पण आता एकजीव करून घेऊया आपण सगळी भाजी आणि हे छानपैकी. हे बघा अशी हलकीशी एकजीव करायचं आहे आणि मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी झालेली आहे आणि अजून झालेली नाही आहे ही भाजी, अजून पूर्ण थोडी बाकी आहे. तर अजून थोडीशी वाफ आपण देऊया त्याला. फक्त जरा मी मसाला जे आहे आपला ते एकजीव करून घेते. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्राज फूड अँड जर्नीला. तर अजून थोडं काय बाकी आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते. अजून व्यवस्थित आपल्याला ही भाजी परतून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. तर थोडंसं परतून का घेते की मच्छीचं थोडंसं व्यवस्थित चारी बाजूने मसाले लागले पाहिजेत आणि त्याचं तेलाचा जो चव असतो ते एक वेगळं होतं, साईडने तेल सुटतं, म्हणून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मातीच्या भांड्यामध्ये थोडं करताना थोडंसं मिक्स व्यवस्थित केलं की मातीचा जो त्याचा स्मोकी जो आहे सुगंध तो सुद्धा छानपैकी लागतो. आणि चुलीवर केलं तर अप्रतिम होईल. तर आता चुलीची पण आपण हळूहळू आपण रेसिपी चालू करूया. आता थोडा वेळ अजून एक मी झाकण ठेवून देते अशा पद्धतीने मस्त असं. आता वाफ झालेली आहे. हे बघा तेल कसं छानपैकी सुटलेलं तुम्ही बघू शकता. हे बघा आता मस्त मिक्स करून घेते. कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेलं आहे. आणि हे भांडं पण बघा ना किती छान आहे. कढई म्हणजे जशी कढईचं छोटं म्हणजे पॅन आहे, म्हणजे असं छोटंसं आपला खोलगट तवा जो बोलतो ना तसं आहे हे. आणि कलरच सुंदर आलेले ते. त्याच्यामध्ये स्वयंपाक पण अगदी चविष्ट होतं आणि सुगंध घरामध्ये पूर्ण छानपैकी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने करायचं. तेल बघा मस्त आता छान असं तेल सुटलेलं चारी बाजूने. तर अशा पद्धतीने करायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आता हे बघा इथून पुढे अजून आपल्याला काय करायचं, हे मिक्स पूर्ण मी सतत कंटिन्यू मिक्स करत असते, कारण मला कसं सगळं व्यवस्थित चव लागते. म्हणजे एकीकडे चव लागली नाही असं नको व्हायला. आणि पाहिजे तर पुन्हा एक वाफ तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही भाजी करायची आपल्याला. छान अशी भाजी झालेली. तेल बघा ना बाजूने तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा खूप छान तेल सुटलेलं आहे. तर म्हणून हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याची चव वेगळीच आहे आणि छान अशी हे झालेली आहे. बघा कलर फक्त बघून घ्या तुम्ही, खूप सुंदर अशी कलरला झालेले छान अशी झालेली ही सुकट. तर अशी नक्की बनवून बघा, अगदी चविष्ट झालेली. फक्त भाजी तुम्ही स्किप करू शकता, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नुसती सुकट पण करू शकता. पण टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे टोमॅटो नाही आहे, कारण टोमॅटो संपले होते. विदाऊट टोमॅटोचं आपण हे सगळं केलेलं आहे आणि अप्रतिम झालेलं. तर नक्की करून बघा. आणि आता हे बघा ही झालेली आहे भाजी, मस्त अशी ठेवले. तुम्हाला कशी रेसिपी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला असं वाटेल की मी गॅस चालू ठेवला आहे, तर नाही, गॅस बंद केला आहे. आणि अप्रतिम सुंदर अशी ही झालेली. आणि मस्त ज्वारीची भाकरी, तुम्ही बाजरीची भाकरी घ्या किंवा चपाती घ्या, जे तुम्हाला आवडेल त्याच्यानुसार घ्या तुम्ही चवीप्रमाणे. तर ही बघा ज्वारीची भाकरी आणि दिसायला किती सुंदर दिसते ते बघा, खूप सुंदर झालेलं आहे.
आणि एका ताटामध्ये आपण सजवून ठेवल्यासारखं झालेलं आहे. खरं तर तो पॅन आहे पण सुंदर झालेलं आहे. तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हल्ली माझे बरेच व्ह्यूज कमी झालेले आहेत, ते माहीत नाही कशामुळे. तर नक्की तुम्ही पण सगळ्यांनी नक्की एक थोड्या वेळाचा व्हिडिओ असतो, नक्की मला प्रोत्साहन करा. आणि आपल्या चॅनलचं नाव सगळ्यांना माहिती आहे, चित्राज फूड अँड जर्नी. तर नक्की बघा.